पैसा वाढवायचा असेल तर शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करायला शिका। नमस्कार मित्रांनो, रिच माइंड रिसेट या यूट्यूब मंचावर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणूक करण्याकरिता विचारणा करत असाल तर तुम्ही ती कोणत्या ठिकाणी करायची, स्टॉक मार्केटमध्ये करायची अथवा बॉन्डमध्ये करायची की FD मध्ये करायची किंवा कुठे करायची, या सर्वमध्ये तुम्ही गोंधळला असाल तर आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे म्युच्युअल फंड। तुम्ही आजच्या या माहितीपूर्ण चर्चेमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कळतील। म्युच्युअल फंड म्हणजे काय, ते कसे काम करतात आणि त्यांचे काय फायदे आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या माहितीपूर्ण चर्चेमध्ये मिळतील। म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड म्हणजे एक सामूहिक गुंतवणुकीचा प्रकार आहे। अनेक गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रक्कम एकत्र करून एखाद्या अनुभवी फंड मॅनेजर्सच्या माध्यमातून ती रक्कम एका शेअर्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये किंवा सरकारी सिक्युरिटीजमध्ये अथवा वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीच्या साधनामध्ये ती गुंतवली जाते आणि या तज्ज्ञ व्यक्तीच्या माध्यमातून, फंड मॅनेजरच्या माध्यमातून गुंतवलेल्या रकमेचा तुम्हाला एक फायदा होतो। या SIPचा एक फायदा होतो, म्युच्युअल फंडाचा फायदा होतो। तो म्हणजे काय तर तुम्हाला मार्केटमध्ये सतत तो तुमचा फंड काय करतोय, किती पैसे आहेत हे ट्रॅक करण्याची गरज नाही आहे। तुम्हाला तज्ज्ञ व्यक्तीच्या माध्यमातून गुंतवल्यामुळे तुम्हाला स्टेबिलिटी मिळते। मित्रांनो, म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे प्रकार आहेत। यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंड एक आहे। इक्विटी म्युच्युअल फंड हा जर ज्या व्यक्तीला, ज्या संस्थेला अथवा ज्या व्यक्तीला लॉंग टर्मसाठी चांगल्या प्रकारचं रिटर्न हवं असेल, म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जर सर्वात चांगला महत्त्वाचा पर्याय जर कोणता असेल म्युच्युअल फंडमध्ये, तो म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड। इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर पैसे गुंतवलात तर तुम्हाला रुपी कॉस्टिंगचा ॲव्हरेजचा फायदा मिळेल। दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा चांगला परतावा, हाय रिटर्न्स देण्याची क्षमता त्यामध्ये आहे। लॉंग टर्मसाठी ज्यांना गुंतवणूक करायची असेल तर ती म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये ती करू शकता। दुसरा प्रकार आहे मित्रांनो, तो म्हणजे डेबिट फंड किंवा त्याला डेट फंड आपण म्हणतो। तर डेट फंडमध्ये ज्या व्यक्तींना त्यांचा गोल शॉर्ट टर्मसाठी ठेवायचा आहे, 1, 2, 3 वर्षासाठी जर पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला डेट फंडामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवल्या जातात आणि त्या माध्यमातून तुम्हाला एक चांगला परतावासुद्धा मिळतो आणि तुमचे पैसे हे स्टेबली त्यामध्ये वाढ होत असतात। म्हणजे सर्वसाधारणपणे जर तुम्ही FDपेक्षा चांगल्या प्रकारचं रिटर्न हवं आहे आणि मार्केटच्या तुलनेत म्हणजे मार्केटचा चढउताराशी त्या डेट फंडचा काही संबंध नसतो आणि त्यामुळे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं FDपेक्षा चांगलं प्रकारचं जर उत्पन्न हवं असेल, रिटर्न हवं असेल तर ते डेट फंड आहे। तिसरा फंड आहे हायब्रिड म्युच्युअल फंड। हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे इक्विटी आणि डेट या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे। ज्या व्यक्तींना समतोलपणे या हायब्रिड फंडाला आपण सर्वसाधारणपणे बॅलन्स फंड म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण यामध्ये तुमचं रिस्क आणि तुमची स्थिरता म्हणजे तुम्हाला मिळणारं रक्कम जी गुंतवणार आहात त्यामधून तुम्हाला मिळणारा जो काही रिटर्न आहे, म्हणजे जे काही लोक नवीन असतील, ज्यांना शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडबद्दल काही माहिती नसेल, असे व्यक्ती या हायब्रिड फंडामध्ये पैसे गुंतवू शकतात। थेंब थेंब पाणी साठवलं की विहीर भरते। मित्रांनो, तोच प्रकार म्हणजे SIPचा आहे। SIP म्हणजे काय? थेंबे थेंबे तळे साचे। म्हणजे काय? SIP म्हणजे नियमितपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पैशाची गुंतवणूक करणे म्हणजे SIP। दर महिन्याला आपण एका विशिष्ट तारखेला त्यामध्ये पैसे गुंतवतो शिस्तबद्ध पद्धतीने, त्यालाच आपण SIP म्हणतो। SIP मध्ये पैसे गुंतवलेले ही रक्कम आपल्याला केव्हा काढायची आहे किंवा चांगलं रिटर्न पाहिजे तर ही दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्मसाठी जर पैसे गुंतवायचे असतील तर SIP हा एक पर्याय आहे। त्यापैकी SIP म्हणजे हे दीर्घकालीन आणि लॉंग टर्मसाठी आपल्याला चांगल्या प्रकारचा परतावा मिळतो। SIP करण्याचे काय फायदे आहेत? SIP करणे का
महत्त्वाचे आहे. SIP केल्यामुळे तुम्हाला काय फायदा होतो? मित्रांनो, SIP ही अगदी कमीत कमी पैशामध्ये अगदी 500 रुपयापासून सुद्धा तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. काही फंड असे अवेलेबल आहेत ते 250 रुपयापासून सुद्धा तुम्हाला आज गुंतवणूक करण्यास मुभा देत आहेत. म्हणजे तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करून चांगल्या प्रकारचं हाय रिटर्न जर पैसे मिळवायचे असतील तर SIP मध्ये तुम्ही ते गुंतवू शकता. मार्केटमध्ये रोज चढ उतार होत असतात. त्या चढ उताराचा प्रभाव या तुमच्या SIP वर खूप कमी प्रमाणात होतो आणि दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये तुम्हाला याचा फायदा चांगल्या प्रकारे होतो, कारण तो इन्फ्लेशनला सुद्धा आणि तुमच्या मार्केटला सुद्धा तो बीट करून तुम्हाला चांगल्या प्रकारचं गुंतवणूकमधून रिटर्न मिळू शकतो. SIP मध्ये मित्रांनो तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा फायदा आणि तो म्हणजे चक्रवर्ती व्याजाचा, म्हणजे ते कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा त्यामध्ये होतो. परंतु तो कंपाऊंडिंग इंटरेस्ट तुम्हाला कधी फायदा होईल तर मित्रांनो, तो दीर्घकालीन काळासाठी जर तुम्ही ते SIP गुंतवणूक करत असाल, 3, 4, 5, 15 वर्ष, 20 वर्ष, 10 वर्षासाठी जर गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला निश्चित त्यामध्ये SIPचा कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा नेहमीच होतो. म्युच्युअल फंडाचे काय फायदे आहेत मित्रांनो? तर म्युच्युअल फंड हे एका अनुभवी तज्ज्ञ फंड मॅनेजरच्या माध्यमातून मार्केटमध्ये पैसे गुंतवले जातात. त्यामुळे तुम्हाला स्वतःला मार्केट ट्रॅक करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा तुम्हाला ते पैसे कुठे गुंतवलेत हे पाहण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे, ज्यामुळे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा फायदा होतो. SIP मध्ये डायव्हर्सिफिकेशनच्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पैसे लावलेले असतात. त्यामुळे तुम्हाला एकाच सेक्टरमध्ये पैसे लावण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरमध्ये पैसे लावलेले असल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचं रिटर्न मिळतं. म्हणजे तुमची रिस्क कमी होते. डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे तुमची रिस्क कमी होते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं उच्च परतावा किंवा हाय रिटर्न मिळण्यासाठी तुम्हाला SIPचा फायदा होतो. SIP मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी असते, हा एक फायदा आहे. तुम्हाला जर अत्यावश्यकता पडली असेल तर तुम्ही त्यामधून त्या म्युच्युअल फंडच्या अगेन्स्टमध्ये लोनसुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला पैसे ते उचलायचे असतील, रिडीम करायचे असतील तर ते तुम्ही केव्हाही ते करू शकता. म्हणजे त्यामध्ये लिक्विडिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे लवचिकता आहे. तुम्ही ते पैसे कधीही तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये घेऊ शकता. जर मित्रांनो तुम्हाला आणखी एक SIPचा फायदा तो म्हणजे टॅक्स सेव्हिंगचा. जर तुम्हाला टॅक्स सेव्हिंग करायचे असतील किंवा ELSSच्या फंडामध्ये पैसे गुंतवलात तर तुम्हाला टॅक्स सेव्हिंगचा फायदासुद्धा मिळतो, म्हणजे टॅक्स सेव्हिंग करता येते. मित्रांनो, तुम्हाला SIP मध्ये पैसे गुंतवायचे असतील किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण आजच्या या चर्चेमध्ये पाहू. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करा आणि स्मार्ट इन्व्हेस्टर व्हा. तुम्हाला SIP मध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर ती लॉंग टर्ममध्ये करावी लागते आणि तुम्हाला लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक केल्यामुळे खूप फायदे होतात. यामध्ये हा फायदा आहे की चांगल्या प्रकारचं रिटर्न तर मिळतंच, परंतु एक चांगल्या प्रकारचं टॅक्स सेव्हिंगसुद्धा करता येते किंवा चांगल्या प्रकारची लिक्विडिटीसुद्धा त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. पाहिजे तेव्हा ते पैसे तुम्ही मार्केट आवरमध्ये तुम्ही रिडीमसुद्धा करू शकता. मित्रांनो, SIP मध्ये जर पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला तुमचं इन्व्हेस्टमेंट गोल काय आहे, तुमचं ध्येय काय आहे हे पहिल्यांदा ठरवावं लागेल आणि ध्येयानुसार आपल्याला वेगवेगळ्या फंडामध्ये पैसे गुंतवण्याची सुलभता आपल्याला या SIP मध्ये मिळते. तुम्ही तुमच्या उद्दिष्टानुसार जर गुंतवणूक केला तर तुम्हाला योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी तो पैसा वापरायला मिळेल. म्युच्युअल फंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जोखीम असते. ही जोखीम तुम्ही ओळखली पाहिजे. तुम्हाला तुमच्या गोलनुसार, तुमच्या उद्दिष्टानुसार ज्या वेळेस तुम्ही त्या एखाद्या सेक्टरमध्ये पैसे गुंतवता त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की आपण पैसे कशामध्ये गुंतवत आहोत. किंवा मार्केटमध्ये चढ उतार होत असतात, या चढ उताराचा कोणताही आपल्यावर परिणाम होऊ नये यासाठी डायव्हर्सिफिकेशनमध्ये गुंतवणूक केली
पाहिजे। आणि तुम्ही SIPमध्ये जेव्हा गुंतवणूक करता किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता त्यावेळेस तुमचा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे की तुम्ही हे लॉंग टर्मसाठीच पैसे गुंतवले पाहिजे। तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट गोल ठरवलं पाहिजे। 2 आणि 3 तुम्ही तुमचं रिस्क ॲपेटाईट काय आहे, तुम्हाला किती पचतं, म्हणजे तुम्ही जेवण करत असाल तर तुम्हाला किती पचतं हे तुम्हाला माहिती आहे, त्याप्रमाणे आपण पैसे किती गुंतवू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे। तुमचं गोल, तुमचं रिस्क ॲपेटाईट आणि लॉंग टर्म दीर्घकालीन गुंतवणूक या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो। जर तुम्हाला चांगल्या प्रकारचं हाय रिटर्न जर तुम्हाला मिळवायचं असेल SIPच्या माध्यमातून किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तर तुम्ही या 3 गोष्टीकडे खूप प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे। म्हणून मित्रांनो, शेअर मार्केटचं टेन्शन नको, म्युच्युअल फंड आहे ना, म्युच्युअल फंड सही है। म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवणं हे सर्वसामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाचं एक पाऊल आहे, जे आर्थिक प्रगतीकडे किंवा आर्थिक समृद्धीकडे जाण्याचं, फायनान्शियली फ्रीडम होण्याचं एक पाऊल म्हणजे SIP होय मित्रांनो। SIP म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी श्रीमंतीचा सोपा मार्ग, म्हणजे श्रीमंतीचा पासवर्ड आहे। म्हणून तुम्ही योग्य रीतीने म्युच्युअल फंडाचा अभ्यास करा, कारण म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणं ही रिस्क आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना आधी जाणून घ्या, म्युच्युअल फंडाबद्दल माहिती करून घ्या आणि तुम्हाला असेच वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड बाबतीत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट बाबतीत जर तुम्हाला नवीन माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा, कमेंटमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारा आणि त्यानुसार आपण या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्शियली कसं फ्रीडम होता येईल याबाबत आपण नवनवीन असे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये।